रसिका मावशी, तू हे केलंस तरी चालेल, शेअर कर पाहिजे तर. मी स्पॉटलाइट ऍड करतो. ठीक. हा, झालंच मला वाटतं सगळे ऍड. झालं सगळं. येस. दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? येस. हो. ओके, आता आपण पहिला प्रश्न बघूया. हा, ज्याला उत्तर येते त्यांनी सांगायचं काय. एक मिनिट हा. आदिगुरु कोणाला म्हणतात? तुम्हाला ऑप्शन्स दिसतात ना? हा, ऑप्शन्स वाचून होऊ द्या, ऑप्शन्स वाचून होऊ द्या. हा. हा. एक, भगवान श्रीकृष्ण म्हणजे कृष्ण बाप्पा. दुसरा ऑप्शन आहे विष्णू बाप्पा. तिसरा ऑप्शन आहे शिव बाप्पा. आणि चौथा ऑप्शन आहे ब्रह्मदेव. आर्याचा हात वरती आलाय ना, हो. म्हणजे सगळ्यांचेच आलेत, पण आर्याचा ऑफिशियली टेक्निकली आलाय हात वर. हा, सांग आर्या. तिसरा ऑप्शन भगवान श्री शिव. बरोबर. सगळ्यांना पटला का? भगवान शंकर म्हणजे आदिगुरु, राईट? व्हेरी नाईस. हा दुसरा पार्ट जर बघितला ना, तर हे फार सुंदर प्रसंग आहे बरं का. तर ऍक्च्युली तुम्हाला माहितीये का, हु इज भगवान शिव फेवरेट फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड? एनीबडी नोज दॅट? येस, आबा किंवा ज्ञानी कोणी? हा, श्रीराम. येस, श्रीराम बाप्पा. आणि तुम्हाला जर तिथे एक श्लोक आलाय, तुम्ही अनम्यूट करा. म्यूट करायची गरज नाहीये गाईस, अनम्यूट करा. आपण एनिवेज बोलतोय की नाही. तिथे एक श्लोक आलाय बघा. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. कशात आलं हे? कोणी सांगू शकेल? येस, रामरक्षेतला श्लोक आहे, बरोबर की नाही? म्हटलंय सगळ्यांनी आणि म्हणता पण. तर हे प्रसंग काय माहिती का, तिथे खाली दिसेल बघा की शिव बाप्पा आणि पार्वती माता, ऍक्च्युअली हा प्रश्न होता शंकर बाप्पाला विचारलेला की अहो, हे सगळं विष्णू सहस्त्रनाम ऐकलं असेल तुम्ही. विष्णू सहस्त्रनाम कधी कधी लावलं जातं, फेमस असतो. तो ह्या 1000 नावं आहेत त्याच्यामध्ये, अशी हजारो नावं आहेत म्हणजे. आणि त्या सगळ्या नावांमध्ये सगळ्यात पॉवरफुल कुठलं नाव आहे मला सांगा. म्हणजे या सगळ्या नावांचा इफेक्ट, परिणाम असा कुठल्या एका नावामध्ये येईल का? तर तेव्हा सांगितलं की अगं, राम रामेती रामेती. मनोरमे म्हणजे पार्वतीला म्हणतायत ते प्रेमाने. आणि ते म्हणतायत की अगं, असं काय करते, राम नाम घे. त्यामुळे श्रीराम जयराम जय जय राम हे नाम तू सतत घे. या राम नामामध्ये ह्या सगळ्या विष्णू सहस्त्र नामामधली जी शक्ती आहे ती एकवटून भरलेली आहे. फार सुंदर पद्धतीने मला सांगितलं. आणि ते जे स्तोत्र आहे, म्हणजे छोटा श्लोक म्हणूया, तो ह्या रामरक्षा स्तोत्रामध्ये आलाय. आपण रामरक्षा खरं तर बघत आहोत. पुढच्या वेळेस जर आपल्याला योग आला तो घ्यायचा, तर आपण नक्की हळूहळू पुढचा पाठ बघूया. पण त्यामुळे तिथे जर खाली बघितलं तर राम बाप्पा, ऍक्च्युअली राम बाप्पाचे सर्वात बेस्ट फ्रेंड म्हणजे शंकर बाप्पा आहे. आणि भगवान शंकरांचे सगळ्यात बेस्ट फ्रेंड आणि फिलॉसॉफर आणि गाईड इज श्रीराम बाप्पा. अशी ती मैत्री आहे. रसिका मावशी, पुढचा आता जरा डिफिकल्ट होऊ शकतं. आता आता ऑप्शन नाही आहेत बरं का, पण एक क्लू आहे. आता बघा, मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ कोणाच्या पोटी जन्माला आले? आणि क्लू आहे, नावातच जन्माचे रहस्य आहे. हा, ज्ञानीचा ज्ञानी हात वर आलाय. मत्स्य मासोळी. मत्स्य मासोळी. येस. आणि ती कथा आहे बरं का, ती फारच म्हणजे. आता आणि तुम्ही सुरुवातीला जे म्हटलं की नाही, अनन्या आणि आर्य, आणि नंतर श्वेता मावशीनी जी गुरुपरंपरा म्हटली, तर त्याच्यात काय होतं, आदिनाथ थोर, आदिनाथ सिद्ध, आदिगुरु थोर, त्यासी नमस्कार भक्तिभावे. त्याच्या पुढची ओळ काय होती, कोणी सांगेल? तयाच्या पासून शिवशक्ती बीज लादले सहज मत्स्येंद्राते. हे जे मत्स्येंद्राते जे आहे की नाही, ते म्हणजे हे मच्छिंद्रनाथ. त्यामुळे शंकर, भगवान शंकरांनी जी ध्यानयोगाची, नाथ संप्रदायाची परंपरा ज्यांच्या पशी
सोपवली पुढे त्यांच्यानंतर, ते म्हणजे हे मच्छिंद्रनाथ आहेत. आणि आता मच्छिंद्रनाथ यांना ज्ञानप्राप्ती कशी झाली ह्याची पण एक फार सुंदर कथा आहे. फार कथेमध्ये आपल्याला जायचं नाहीये, पण जसं आता ज्ञानीने सांगितलं की मासोळीच्या पोटामध्ये ते होते बरं का. आणि हे जे भगवान शिव आणि माता पार्वती यांचा जो संवाद चालला होता, तो संवाद चालू असताना ज्या ठिकाणी माता पार्वतीला ज्ञान प्रदान करत होते भगवान शिव, म्हणजे ते सांगत होते हा ध्यान योगाचा मार्ग, की ह्याच्यामधनं ईश्वर प्राप्ती कशी करून घेता येईल, तेव्हाही मासोळी तिथे घुटमळत होती. आणि कथा सांगते म्हणजे त्याच्या मागे थोडासा चमत्काराचा भाग बाजूला ठेवत आपण, पण ती मासोळी घुटमळत होती. त्या मासोळीच्या पोटामध्ये बसलेले हे मच्छिंद्रनाथ होते. त्यांना जसा हा असा कुठला प्रसंग तुम्हाला माहितीये महाभारतात, कोणी सांगू शकेल का, की पोटामध्ये असताना त्याला काहीतरी ज्ञानप्राप्ती झाली? कुठला प्रसंग आहे? येस आर्य? आभा? अभिमन्यू. अभिमन्यू, हो की नाही? आणि त्याला काय कळलं? त्याला कळलं चक्रव्यूह भेदायचं कसं. तर तसं इथे हा डायलॉग चालू असताना इथे मच्छिंद्रनाथांना ती योग परंपराच समजून गेली. म्हणजे ती योग परंपरा कुठनं आली आहे आणि ती योग परंपरा जी आहे त्याच्यामधली जी ही ध्यान साधना आहे ती पूर्ण समजून गेली. आणि जवळजवळ 12 वर्ष, म्हणजे थोडक्यामध्ये काय, तर तिथे जो डायलॉग चाललेला असतो ना, 12 इयर्स त्यांचा तप घडला. आणि त्या 12 इयर्स नंतर जेव्हा ते प्रकट झाले तेव्हा ते सिद्ध होऊनच प्रकट झाले. त्यामुळे ही हॅड ऑलरेडी अटेंड नॉलेज, विजडम, असं होतं. आणि असे हे मच्छिंद्रनाथ, तर ही स्वामींपर्यंत आणि आपल्यापर्यंत जी परंपरा आली आहे ती इथपासून आली आहे. छान. रसिका मावशी? आता प्रश्न तुम्हाला दिसतच असेल, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द वर्ड गोरक्षनाथ? आणि हिंट आहे, ट्राय टू ब्रेक द वर्ड इन टू स्मॉलर वन्स. गो रक्ष नाथ. अनन्या आणि ज्ञानी या दोघींना, अरे वा, आम्हालाही माहिती आहे. रसिका मावशी अनन्याला विचार. ठीक अनन्या आहे. मग अशी बिचारी हात वर केला आणि मी जरा बघितलं नाही. हा, गाईचे अनन्या तू पुढे येऊन बोल थोडं, नाहीतर ना आवाज ब्रेक होतो. गायीची रक्षा करणार. गायीची रक्षा करणार. गाय कुठला आलाय का शब्द त्याच्यात? गो गो इज गाय. ओके. आणि रक्षा इज रक्षा. बरोबर. आणि नाथ म्हणजे काय? हा, ज्ञानिया? म्हणजे स्वामी. नाथ म्हणजे स्वामी. आणि स्वामी म्हणजे काय? आपलं ज्ञान देणारे. ज्ञान देणारे. येस. खरं स्वामी म्हणजे मी वरती ज्यांनी स्वामित्व प्राप्त केलेलं आहे, म्हणजे मीला ज्यांनी जाणलं आहे ते स्वामी. स्व हा जो आहे तो स्वतःमध्ये ज्यांनी जाणलेला आहे त्याचं स्वामित्व, म्हणजे देह मन बुद्धीवरती स्वामित्व प्राप्त केलेले ईश्वर प्राप्तीच्या म्हणजे ईश्वर प्राप्ती झाल्यामुळे ते स्वामी. बरोबर. व्हेरी नाईस. आणि अनन्याने पण फार सुंदर सांगितलं, गोरक्षनाथ गायीचं रक्षण करणारे. आता गंमत म्हणजे हे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांपासून गोरक्षनाथांपर्यंत ही परंपरा आली, तर गायीचं रक्षण करायला कशाला ते आले असतील? गायीचं रक्षण करणारे इतर अनेक क्षत्रिय आणि अनेक राजमंडळी वगैरे होतीच ना. मग गायी म्हणजे काय हो नक्की इथे? कोणाला सांगता येईल का गायी म्हणजे कुठल्या गायी आहेत ह्या? असंच गोरक्षनाथांसारखं ब्रेकडाऊन केलेलं एक अजून एक वर्ड आहे आपल्या आवडत्या बाप्पाचा. आता ते येणार आहे त्याचा उत्सव. कोण, काय नाव आहे, काय नावाने त्याला ओळखलं जातं? हा, सांग ना. गणपती बाप्पा. नाही, त्याच्याही आधी, त्याच्याही आधी गो आहे त्या नावामध्ये. गो आणि पुढे काहीतरी. कोणीतरी म्हटलं काहीतरी, ते बरोबर आहे. आणि हा, गोवर्धन. गोविंद. गोविंद. गोवर्धन उचलणारा गोविंद. बरोबर की नाही? त्याच्यात पण गो म्हणजे गायी आल्यात. आणि ह्या गायी कुठल्या आहेत? म्हणजे आता तिथे तो तर गोकुळात गायी वगैरे घेऊन जायचा लहानपणी चरायला वगैरे, त्यामुळे आपण थोडंसं रिलेट करू शकतो. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल. म्हणजे वी कॅन अंडरस्टँड. पण गोरक्षनाथांनी कधी गायी नाही नेल्या. मग कुठे आलं गोरक्षनाथांमध्ये? सो व्हॉट डज गो रिप्रेझेंट? आणि म्हणजे गायी म्हणजे काय? कोणाला माहितीये? तर हे म्हणजे इंद्रिय, ऑल युअर सेन्स ऑर्गन्स.
हे सगळे सेन्स ऑर्गन्स. गायांना बघा, तुम्ही चरायला सोडलेलं जर बघितलं असेल, म्हणजे टीव्हीवर आता किंवा अॅनिमल प्लॅनेटवरच डायरेक्टली, तर असं जर असेल किंवा रस्त्यामध्ये कधीतरी उभे असतात, कोणीही कुठेही जाऊन रस्त्याच्या मध्ये बसतं, उभं राहतं. कसं हायवेला अनेक गायी फिरतात आणि ट्रॅफिक जॅम होतो. तसाच देवाकडे जायचा आपला जर मार्ग ट्रॅफिक जॅम होऊन देऊ नये, त्याच्यामध्ये ट्रॅफिक जॅम होऊ नये असं जर इच्छा असेल, तर ह्या गायींना नियंत्रित केलं पाहिजे. मग ह्या गायींना म्हणजेच इंद्रियांचं नियंत्रण करणारे गोरक्षनाथ. आणि नुसतंच नियंत्रित नाही तर रक्षण पण केलं पाहिजे, कारण त्यामधनच आपल्याला गोष्टी समजत जाणार आहेत. हो की नाही? कानाचा उपयोग काय आहे? ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी. समजलं तर पाहिजे, ऐकू तर आलं पाहिजे, डोळ्यांना दिसलं तर पाहिजे, आणि त्यातनं आपल्याला ट्रूथ समजत जाणार. सो गोरक्षनाथ. ओके, रसिका मावशी, नेक्स्ट. मग आपण आता लास्ट स्लाइड घेऊयात पाहिजे तर. हा प्रश्न, लास्ट प्रश्न घेऊयात रसिका मावशी. मग पुढचे 2 किंवा 1 जे असतील ते नंतर घेऊयात. ठीक आहे. हा, आता तुम्हाला प्रश्न दिसतोय का? तुम्ही सांगू शकाल का हे कोण आहेत? अरे वा, आर्यानी बघितल्या बघितल्या हात वर केलाय. सांग आर्य. संत ज्ञानेश्वर कुलकर्णी. संत ज्ञानेश्वर कुलकर्णी, बरोबर आहे. त्यांना ज्ञानेश्वर कुलकर्णी फार लोक म्हणत नाही, ज्ञानेश्वर महाराज आपण म्हणतो, पण अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर कुलकर्णी असं त्यांचं पूर्ण नाव होतं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी कुठला ग्रंथ, प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, कोणी सांगू शकेल? हा, सांगा. ज्ञानिया किंवा आभा? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी, ऍब्सोल्युटली बरोबर. आणि ज्ञानेश्वरी मध्ये काय लिहिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, कोणाला कल्पना आहे का? किंवा कशाबद्दल लिहिलंय? घरी बघितलं असेल आई बाबांकडे, आईला विचारून सांगायचं नाहीये. काय काय लिहिलंय, कशाबद्दल लिहिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी? एनी आयडिया? कुठल्या भाषेत लिहिलंय? एनी आयडिया? ज्ञानेश्वरी कुठल्या भाषेत आहे? हा, सांगा ज्ञानिया. संस्कृत. संस्कृत नाही, मराठी बरोबर. आणि मराठी बरोबरच अजून एक भाषा त्याच्यामध्ये आली आहे त्या काळाला धरून. हा, संस्कृत नाही. आर्य काय म्हणतो? आर्यचं पण उत्तर संस्कृत होतं. त्याच्यामध्ये प्राकृत आणि मराठी अशा 2 भाषा आल्या. तर प्राकृत ही पण मराठी सारखीच आहे, बऱ्यापैकी तिच्या जवळच आहे, पण हळूहळू ती पण समजायला अवघड गेली. आणि ज्ञानेश्वरी कशाबद्दल लिहिली आहे? तर भगवद्गीतेमध्ये आलेले संस्कृत श्लोक हे समजायला खूप अवघड जातात, म्हणून ज्ञानेश्वरीची रचना केली आहे. आणि ती त्या काळाला धरून मराठी भाषिकांना समजायला सोपी जावी. आणि असं करता करता त्याला पण 700+ इयर्स होऊन गेले. त्यामुळे ते पण आपल्याला अवघड जायला लागले आता, पण फार अप्रतिम आहे. पण समजून घेतली कोणाकडनं तर खूप सुंदर पद्धतीने समजू शकते. छान. आणि लास्ट त्याच्या पुढे रसिका मावशी, तू जातेस फक्त एक शेवटचं. आता कोणाला माहिती आहे का? नाही, जस्ट त्याच्या आधीच्या स्लाइडला गेलीस तर. हा, इथे फोटो बघा बरं का, आणि ह्याच्यातच त्याचं उत्तर पण आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, हु वॉज द एल्डेस्ट सिबलिंग ऑफ ज्ञानेश्वर महाराज? अरे तिथेच आहे समोर नाव. हा, सांगा आर्य. निवृत्ती. निवृत्तीनाथ, बरोबर. आणि निवृत्तीनाथ महाराज हेच सद्गुरू बर का ज्ञानेश्वर महाराजांचे. म्हणजे मोठ्या भावानी लहान भावाला अनुग्रह दिला. आणि खाली तुम्हाला एक मध्ये सेंटरला पिक्चर दिसतंय की नाही, ते कुठलं पिक्चर आहे माहितीये का तुम्हाला? काय आहे ते? कोणाला माहितीये ते काय घडलं हा प्रसंग? आणि हा अतिशय पुण्याजवळ घडलेला प्रसंग आहे. मी फार प्रसंगात जाणार नाही, पण ते चौघांची नावं सांगता येतील मला, कोण बसलेत त्या भिंतीवरती त्यांची? हा, सांगा ज्ञानिया. नामदेव महाराज. भिंतीवर कोण बसले? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज. दुसरे कोण आहे? चांगदेव. नाही. हा, सांगा अबा. मुक्ताई. मुक्ताई. सर्वात मागे बसली आहे ती मुक्ताई आहे. दुसरे बसलेत ते, हा सांगा आर्य. सोपन. हा, तिसरे जे आहेत मुक्ताईच्या पुढे ते सोपानदेव आहेत. आणि दुसरे जे आहेत ते निवृत्तीनाथ महाराज आहेत. आणि जे चांगदेव महाराज जे नाव सांगितलं की नाही, ते चांगदेव महाराजांना भेटायला चाललेले आहेत.
चांगदेव महाराज आले वाघावरती बसून, हातामध्ये सापाचा चाबूक करून, एकदम 1500 शिष्य घेऊन, ढोल नगाडे वाजवत, बघा माझ्या सिद्धी, बघा माझा महिमा, कसे हे श्वापद आहेत ते माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांना निरोप आला आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणले, चला भेटून येऊयात. एवढे लांबनं आलेत, एवढे 1400 वर्षाचं वय असलेले चांगदेव महाराज आलेत आणि भेटायला काय घेऊन गेले? भिंतीवर बसले होते. चल ग भिंते असं म्हटल्यानंतर भिंतीला घेऊन गेले. ही भिंत तुम्हाला पुण्या शेजारी बघायला पण मिळेल. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? आळंदीला आहे. तर तिथे जर तुम्ही थोडंसं गुगल सर्च केलं तर तुम्हाला आसपास या गोष्टी नक्की बघायला जातील. पण इथे आपण थांबूयात. आज बऱ्यापैकी आपलं थोडंसं एक्सटेंड झालं. सुरुवात एक 7-8 मिनिटं उशिरा झाली होती मला वाटतं, पण छान झालं. तर बॅक टू रसिका मावशी, थांबूयात ना? हो हो चालेल. येस, चालेल. व्हेरी नाईस. सगळ्यांनी फार भारी उत्तरं दिली आहेत. आणि आपण आता अनन्याकडे जाऊया ना. अनन्या, प्लीज तुझं थोडं पुढे येऊन म्हण बरं का, नाहीतर खूप आवाज ब्रेक होतो. हा, येस. एक 2 मिनिटं मी सगळ्यांचे ना स्पॉटलाईट रिमूव्ह करते.